नमस्कार, मी महावीर वजाळे. न्यू मराठीमध्ये आपले स्वागत आहे. माढा लोकसभेत मोहिते पाटील किंगमेकर ठरणार का? माढा लोकसभा मतदारसंघाचा जन्म तसा 2008-9 सालचा. जेमतेम आतापर्यंत 3 टर्म निवडणुका झालेला हा मतदारसंघ, पण कायम चर्चेत राहिलेला मतदारसंघ. आता होऊ घातलेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीतही चित्र काही वेगळं नाही. त्याची कारणंही तशीच आहेत. मुळात या मतदारसंघाची रचना ही सातारा आणि सोलापूर या 2 जिल्ह्यातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघ मिळून झालेली. 2 वेगवेगळे जिल्हे असल्याने भौगोलिक, प्रशासकीय आणि राजकीय परिस्थिती वेगळी असल्यामुळे तिला सोयीस्कर ठरेल अशी एका धागेत आणणं हे मेहनतीचं काम आहे. याउलट एका जिल्ह्यापुरत्या मर्यादित असणाऱ्या मतदारसंघांना वरील बाजू अभ्यासात घेताना आणि त्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी काही प्रमाणात का होईना उजव्या ठरतात. तसं माढा मतदारसंघावर राजकीय वर्चस्व राहिलेलं ते अकलूजच्या मोहिते पाटील यांचं. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः शरद पवार साहेब यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व हातात घेत निवडणूक लढवत भरघोस मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या सुभाष देशमुख आणि महादेव जानकर यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. अर्थातच या विजयात मोठं मताधिक्य मोहिते पाटील यांनी दिलं होतं. शिवाय शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे आणि हेच मूळ कारण की शरद पवारांना निवडणुकीसाठी माढा योग्य वाटत असावा. पुढे 2014 साली परिस्थिती बदलली. विरोधकांचा सूर माढ्याच्या बाबतीत एकवटला होता. काही करून माढा जिंकायचं हे पक्क करत माढा आणि पवारांना पाडा हा सूर विरोधकांनी लावला. अशा परिस्थितीत विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीकडून स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि तत्कालीन मोदी लाटेतही माढा लोकसभेचा गड कायम राखला. 2019 साली झालेल्या राजकीय उलटापालटीमध्ये मोहिते पाटील हेही चुकले नाहीत. शिक्षण संस्था, सहकार वाचवायचा असेल तर भाजपची वाट धरणाऱ्या नेत्याच्या रांगेत आणि यादीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील उभे राहताना दिसले. या निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यात तिकीट नको म्हणून इतर तालुक्यातील आमदारांचा, छोट्या मोठ्या नेत्यांचा सूर मोठ्या पद्धतीने होता. स्वतः विजयसिंह मोहिते पाटील आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या तिकिटासाठी किंवा शरद पवारांनी स्वतः उभं राहावं यासाठी मात्र आग्रही होते. परंतु हे घडून आलं नाही. परिणामी मोहिते पाटील भाजपवासीय झाले. त्यांना वाटले होते भाजपकडून लोकसभेचं तिकीट मिळेल, परंतु अचानकपणे पलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट ठरलं. अर्थातच पक्षाचं काम करणं, नवीन पक्षात आपली ताकद दाखवणं पर्यायाचं असल्यानं मोहिते पाटलांनी मोठं मताधिक्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठी उभी करत माढ्याच्या खासदारपदी त्यांना बसवलं आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा दारुण पराभव केला. माढा व्यतिरिक्त मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्ह्यावर असणारी पकड सगळ्यांना माहिती आहे. शंकरराव मोहिते पाटील यांचं अकलूज, माळशिरस, सोलापूर भागात सहकार क्षेत्रातलं काम आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी जपलेला त्यांचा वारसा यामुळे मोहिते पाटील कायम लोकांच्या विश्वासात राहिले आहेत. 1999 साली शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष स्थापनेवेळी पुढच्या पळीतील नेते म्हणून विजयसिंह मोहिते पाटील होते. पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री, पर्यटन आणि ग्रामविकास खाती अशी त्यांनी वेगवेगळी खाती सांभाळण्याचं मोठं काम केलं आहे. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात असणारं राजकीय वजन, विकास कामे, विविध शिक्षण संस्था, सहकारावर असणारं मोहिते पाटील यांचं घराणं जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात एवढं मोठं नाव असताना देखील मागील 5 वर्षाच्या काळात भाजपकडून मोहिते पाटील यांना वेळोवेळी डावललं जात असल्याचं बोललं जात होतं. जिल्हा मतदारसंघ विकास प्रकल्पात परस्पर निर्णय घेतले जातात असाही सूर होता आणि या सगळ्याची प्रतीची आली ती 2024च्या लोकसभा उमेदवार निवडावेळी. 3 टर्म किंगमेकर ठरलेल्या मोहिते पाटलांना विचारात न घेता पहिल्या यादीत त्यांचा विरोध असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली. माढा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असताना इथंही त्यांना विचारात घेतलं गेलं नाही. दरम्यान मोहिते पाटील घराणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत निवडणूक कोठून का असेना लढायची आणि जिंकायची हे ठरवलं. त्या दृष्टीने गावोगावी भेटी, सभा, दौरे करताना धैर्यशील मोहिते पाटील दिसले आणि माढा लोकसभेची जनतेची मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा साथ दिसून आल्याने मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटामध्ये जाहीररित्या प्रवेश केला आणि माढा लोकसभेच्या रिंगणात धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या ताकदीने उतरले. आज माढा लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
अर्थात पुढच्या उमेदवार तगडा आणि सत्ताधारी पक्षाचा असल्याने निवडणूक तितकीच अवघड आहे। पुढे निकाल काय लागणार तो मतदार राजा ठरवेल, परंतु ही निवडणूक मोहिते पाटील यांच्यासाठी फक्त लोकसभेची निवडणूक नसेल, तर ही निवडणूक ही लढाई मोहिते पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाची पुनरागमनाची असेल हे मात्र नक्की आहे।